तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण मस्त गुरुवार आहे आणि आज आपण जात आहे आपले ते दत्त मंदिर आहे मानगावला तिथे। तर गाडी वगैरे घेतली आणि आता आपण जाऊया पहिला आधी पेट्रोल पंपावर आणि पेट्रोल पंपावर जाऊन पेट्रोल भरूया। फायनली पेट्रोल पंपावर आलो आहे, पेट्रोल वगैरे भरूया आता गाडीत आणि निघूया इथून। तर फायनली मित्रांनो पेट्रोल वगैरे भरलं आहे आणि आपण आता सुट्या डायरेक्ट मानगाव मंदिरला। तर इथून आपल्याला स्ट्रेट हायवे पकडायला पाहिजे आणि त्यानंतर मग जायला पाहिजे हायवेला। तर चला जाऊया। तर फायनली मित्रांनो आपण हा गेट आहे आणि गेटमधून आतमध्ये प्रवेश करतोय। समोर बघू शकता भला मोठा डोंगर आणि आपण आता हळूहळू जाऊया आणि भेटूया डायरेक्ट देवळाकडे। फायनली आपण एंटर केला आहे आणि असं काहीतरी हे आहे, म्हणजे छोटंसं देवळाचं बाजूला दुकानं वगैरे आहेत, वरती बलाढ्य असा मोठा डोंगर आहे आणि आता डायरेक्ट आपण जाऊया मंदिरात। आणि आज गुरुवार असल्यामुळे पब्लिक तर खूप आहे, नाही तर वेळ एवढी नसते। मी कित्येक वेळा इथे येऊन गेलो आहे। तर आता जाऊया डायरेक्ट मंदिरात आपण। फायनली एंटर केलं आणि पब्लिक तर खूप सारी आहे। आता आपल्याला बघूया, आतमध्ये मोबाईल यूज करायला अलाउड नाही आहे, तरी छोटासा व्हिडिओ क्लिप काढतो आणि जाऊया आपण आता डायरेक्ट मंदिरात पाया पडण्यासाठी। तर आपण केळी वगैरे घेतली आहे, तर जाऊया मंदिरात। म्हणजे पाया पडण्यासाठी उभं राहिलो आहे आणि रांगेत आहे। रांग तर खूप मोठी आहे, तरी आपल्याला अर्धा तास तर लागेलच लागेल आणि तोपर्यंत तुम्ही सिनेमॅटिक शॉट एन्जॉय करा। फायनली अर्धा तास थांबून आपल्याला आतमध्ये जायला आता वाट मिळते, म्हणजे इकडेच आहे, म्हणजे तिथे सिल्वर दिसते तिथेच, म्हणजे बोर्ड आत असं लिहिलेलं आहे तिथे देव, तिथे पाय पडून जायचं आहे आपल्याला, म्हणजे पाय पडायला। आणि पब्लिक तर खूप आहे, खूप म्हणजे खूप पब्लिक आले गुरुवार असल्यामुळे। मित्रांनो पाया पडून घ्या फायनली। दर्शन फायनली कंप्लीट झालं आहे आणि हा जो खांब आहे त्याची मान्यता आहे, म्हणजे ह्याला मिठी मारल्यानंतर जर आपल्या अंगात काय निगेटिव्हिटी असेल तर ती दूर होते। तर आपण आता त्याला मिठी मारूया। फायनली आपण पाया वगैरे पडून घेतला आहे आणि समोरच्या साईडला बघू शकता इतकं ब्लर दिसणार लांब असल्यामुळे। तर तिथे देवाचं मंदिर आहे, तर आपण पाया वगैरे पडला आहे आणि अशी काहीतरी मोठीच्या मोठी देऊळ आहे। तर आता इकडे महाप्रसाद पण मिळतो, तो घेऊया आणि त्याच्या आधी आपण आत जाऊया देवळाच्या। बघू शकता पाया पडून घ्या। तर आता पाया वगैरे पडलो आहे आणि आता मस्त आहे की अगरबत्ती लावूया आपण, मस्त आहे की अगरबत्ती लावतात। तर मित्रांनो आता आपण फायनली महाप्रसाद घ्यायला जातो आहे। गर्दी तर खूप आहे, आपल्याला थांबायचा तर खूप वेळ लागणार, पण आपण रांगेत तरी आलो आहे, हीच आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे। तर हळूहळू जाऊया पुढे आणि बघूया महाप्रसाद कधी मिळतो। आणि रांगेत अशी काहीतरी चित्र वगैरे पण आहेत वरपर्यंत वेगवेगळी, काहीतरी पुराण्या जमान्यातली चित्र वगैरे आहेत आणि आतमध्ये पूर्ण जेवणाची व्यवस्था आहे। तर आतमध्ये जाऊया आणि आता बसूया जेवायला, म्हणजे महाप्रसादाला। महाप्रसाद वगैरे मिळाला आहे तर खाऊया आणि भेटूया डायरेक्ट मंदिराच्या बाहेर। मित्रांनो आता बघितलं आपण मस्त की देऊळ वगैरे फिरलो बऱ्यापैकी आणि त्यानंतर लास्टला महाप्रसाद पण घेतला। तर असेच नवनवीन व्हिडिओ येत राहतील। तुम्हाला जर व्हिडिओ हा आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।